गाईस, सेकंड पार्टची सुरुवात झालेली आहे. आज आहे दही अंडी आणि आज दही अंडी आम्ही फोडायला डिफरंट जागेवर जाणार आहेत. डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर इकडे जाणार आहोत. तर आज सुरुवात करूया इथूनच. आता मुलं वगैरे खाली आहेतच, मला सारखे फोन येतात ये म्हणून ब्लॉग स्टार्ट कर. मी घरापासून आपला ब्लॉग स्टार्ट करतोय. चला तर मग खाली जाऊ. टी शर्ट्स वगैरे भेटणार आहेत मला, तिथेच टी शर्ट वगैरे वेअर करू आणि तुम्हाला मग तिकडे दाखवतो. ठीक आहे. तो आता आलेला आहे मी पार्किंगमध्ये आणि तुम्ही बघू शकता. तुम्हाला माहीत असेल की माझ्याकडे R15च कलेक्शन आहे. 2 गाड्या आहेत आणि त्यांचं नाव दिलंय मी धन्नू आणि मन्नू. धन्नू माझी ओल्ड बाईक R15 V2 आणि मन्नू माझी नवीन बाईक R15M. तर मला आवडते माझी धन्नूच. पहिल्यापासूनच मला धन्नूच आवडते कारण माझी ती फर्स्ट बाईक आहे आणि तिला थोडीशी मी मॉडिफिकेशन केली आहे. तर ती मला खूप आवडते. कलर वगैरे तुम्ही बघू शकता. 2 बाईक आहेत आणि मला ते खूप पहिल्यापासूनच आवडत आहे आणि तिलाच आज घेऊन जाऊया आपण. तुम्ही बघू शकता रस्त्यावर एक चिमुकली उतरले. आम्हाला पण सुरक्षा हवी. सरकार आता तरी जागे व्हा आणि अशा नाराजमांना इथेच ठेचली पाहिजे आणि अशी फाशीची शिक्षा नाही त्यांना आहे ना जागेवर फाडली पाहिजे. अशी काहीतरी तुम्ही शिक्षा द्या त्यांना. आणि तुम्ही बघू शकता एक छोटीशी मुलगी पण रस्त्यावर उतरलेली आहे. काय बोलायचंय बेटा तुला? तुम्ही बघू शकता सर्व एकत्र जमलेले आहेत आणि इथूनच आम्ही आमच्या दही अंड्याची सुरुवात करणार आहेत. आणि तुम्ही बघता मागाशी दाखवले चिमुकली काय करा आणि दुसरे ब्लॉगर आमचे स्टार्ट. आता नारळ वगैरे फोडून झाले आहे. तर तुम्ही बघू शकता आणि आता इथूनच आम्ही जाऊ गावामध्ये मंदिरामध्ये पाय वगैरे पडू. एक छोटीशी सलामी देऊ आम्ही तिथे आणि त्याच्यानंतर आम्ही बाकीचे अंडे फोडायला जाणार आहोत. तो गाईज ही सलामी आहे आपल्या वरदानी माताला समर्पित केलेली आहे. कारण आम्ही नवस केला होता वरदानी माताजवळ 7 हर या वर्षी लागले पाहिजे म्हणून ही त्यांच्यासाठी समर्पित केलेली सलामी आहे. हे गाव पंधेरीमध्ये पडते, तालुका माड आणि जिल्हा रायगडमध्ये पडते. जर तुम्हाला नवस वगैरे करायचा असेल तर पंधेरी गावामध्ये जवळच आहे, 4-5 किलोमीटरवर आहे. तर तुम्ही तिकडे जाऊन तुमचा नवस पूर्ण करू शकता. आणि तुम्ही बघू शकता नवसाचा फल आम्हाला भेटलेला आहे आणि आम्ही 7 हराची सलामी लावण्यात आम्हाला यश भेटलेलं आहे देवीच्या कृपेने. तर तुम्ही पण व्हिजिट करा तिथे. आरतीची सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकता. मंदिरात आरती वगैरे करून झाली आणि आम्ही आता निघालो आमच्या आजच्या दिवसाला दही अंड्याचा सुरुवात करायला. तर बघा सर्व निघाले आपल्या बाईक घेऊन आणि अतिशय जोशमध्ये आहेत सर्वजण. आता मजा येणार आहे ते. आता खरी मजा आता येणार आहे. तर जोरात असा पाऊस सुरू झालेला आहे आणि खास मजा आता येणार आहे. आणि आता आम्ही आलो इकडे एकदा सलामी द्यायला आणि पावसामुळे आम्ही इथे थांबलो आहे. नागेश शिंदे हाय. मेन पहिले अंडीची आम्ही सलामी देतोय. तुम्ही बघू शकता क्राऊड. यांना मी विनंती करेन शिष्यमंडळ गोविंद पदक सोनारपाडा प्रयत्न करतोय 5 तारांची सलामी देण्याचा.
शिवसमर्थ गोविंद पदक सोनारमुळा मास्तरांची सलामी आणि काहीतरी मॅसेज देण्याचा प्रयत्न करू द्या. निरपूर बघा सगळ्यात वरचा गोविंदा आता माझा मॅसेज देईल तुम्हाला. या बात खूप सुंदर. स्टॉप रेट नाव प्रत्येक गोविंदाने आदर्श घ्यावा असा एक खूप सुंदर असा मॅसेज इथे मात्र शिवसमर्थ गोविंद पदक सोनारमुळा या गोविंद पदकाने दिलाय. त्यांच्यासाठी एक स्पेशल गाणं घेऊन आलाय आमचा विश्व. अजून एक चांगला मेसेज. आम्हाला पण सुरक्षा हवी. एक लहान मुलगी इथे मात्र ट्रॉफी आपण देत आहोत. एक सलामी आमची पूर्ण झालेली आहे. खूप टाइम वाट बघितल्याने नंबर आला आणि आमची सलामी झालेली आहे. आता आम्ही जातोय 4 रस्त्याला सलामी द्यायला आणि हीच ती पोरगी 6व्या स्तरावर टॉपर आहे ही. शॉट लागतोय तर लवकर बोला. ठीक आहे नको जाऊ आता. येतात ते येतात ना. आलं का? आलं. सरर होलिका जले राह में मिले हमने जब जब शमशीरें चली है माहे भवानी. आम्ही वापस आलेलो आहोत कारण आम्ही 1.5 तास तिथे थांबलो तरी आमचा नंबर आलेला नाहीये. ते बोलतात की तुमचा नंबर लावलेलाच नाहीये. तर 1.5 तास इथे थांबून आमचा वाया गेलेले आहे. नाराजगी बेटा नाराजगी. देखा आपने लापरवाही का नतीजा है. इकडे काय आम्हाला नंबर वगैरे भेटला नाही. आता इथे नंबर आले आणि इथे आमची फायनली आम्हाला एक चान्स भेटलेला आहे इथे. गाईस आमच्या गावचे सरपंच मुकेश पाटील यांच्या घराच्या समोरची आमची अंडी आता आम्ही फोडतोय. सो गाईज आता झालेली आहे आमची जेवणाचा टाइम आणि खूप थकलोय. वाजले 3:30 वाजले आणि आता जेवणाची टाइम झालेली आहे. तुम्ही बघू शकता सर्व जेवायला बसलेले आहेत खाली. चला तर मी पण जरा पोटपूजा करून घेतो कारण अजून 7 वाजेपर्यंत आम्हाला थांबायचं आहे. 7 काय 8, 9 पण वाजू शकतात जर आम्ही कल्याणला गेलो तर. चला मी पण जरा जेवून घेतो. काय रेंज व्हायचं जेवण? सर्वच जेवू बाई. सगळे
तो झालेला आहे, पोटपूजा वगैरे झालेली आहे. आता इथूनच आता आपल्याला कुठे कल्याण वगैरेला जायचं, कल्याण वगैरेला आम्ही इकडून जाणार आहोत. बघूया आता ते आता मॅनेजमेंट करणारे कुठे घेऊन चाललेत आम्हाला. आलेला आहे बुकिट टेंगुल. फायनली आम्ही आलोय कल्याण मध्ये आणि कल्याणची दहीहंडीची आमचा कितवा नंबर आहे आम्हाला माहित नाही, पण लावूया. टाइम तर लागणारच आहे इथे, पण बंद झालेला आहे. शांतारामजी मोरे साहेब आपल्या या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. तसे शिवसेना उपनेते प्रकाशजी पाटील साहेब आपल्या या ठिकाणी मोरे साहेब यांच्या ठिकाणी स्वागत करावं. तयारी करताना बघा त्यांचा आता नंबर आलेला आहे. क्रेनच्या इकडची गर्दी जरा कमी करा, क्रेनची गर्दी कमी करा, क्रेनची सगळी गर्दी कमी करा. श्री समर्थ कृपा गोविंद सोनारपाडा 6 थरांची सलामी करण्याचा प्रयत्न. श्री छत्रपती गोविंद पथक बालवीन आणि प्ले ग्रुप सेफ्टी बेल्टसाठी क्रेनजवळ जायचं. सोनारपाडा श्री समर्थ कृपा गोविंद पथक 6 थरांसाठी क्रेन करतात. त्यांना सहकार्य करण्यासाठी आजूबाजूला गोविंदांनी उभं राहायचं. 1 2 3 4 सांभाळून आजूबाजूच्या गोविंदांनी सांभाळायचं. 1 2 3 4 5 आणि श्री समर्थ कृपा गोविंद पथक सोनारपाडा 6 थरांची सलामी दिलेली आहे. त्यांच्यावर जायचं. फायनली 7 थराची सलामी फायनली आमची 6 थराची सलामी झालेली आहे. चाललो आम्ही तुझ्या जागेवर, तिथे पण 6 थराची सलामी देणार. सेफ्टी बेल्ट असला तर
कल्याणच्या पाठीची सर्वात मोठी अंडी या कल्याण शहरामध्ये पहिली अंडी आज जागोजागी नवीन अंडी आहे, पण ही मानाची अंडी आहे. आवाज येत नाही प्रेक्षकांकडून. आज श्रीकृष्णाचा जन्म झालेला आहे रात्री 12 वाजता. आता आपण आवाज देऊया. हाती गोला पाल की जय कन्हैया लाल की. समर्थाचा 1 तार 2 तार 3रा ताराची तयारी, 4थ्यावर बांधा आणि 5व्याची सलामी. सुंदर असं कल्याणबद्ध मानाची अंडी आज समर्थ 1 2 3 4 छोटा गोकुळेचं वय बघा. पहिला दुसरा तिसरा चौथा 5वा आणि 6वा थर या ठिकाणी असलेला आहे. अतिशय सुंदर असा हा गोविंदा पथक. आणि सर्वांनी हात वरती करायचे कारण वरती एक छोटा मुलगा आहे, दोन्ही छोटी मुलगा आहेत. डबल एक आपण म्हणतो तो डबल एक अगदी सांभाळून घ्या थोडं सावकाश हात वरती कराय. त्यांच्या हिमतीला दाद दिली पाहिजे सर्वांनी, जरा त्यांच्या हिमतीला दाद दिली पाहिजे. आपल्या मुंबई ठाणे नवी मुंबईमध्ये असे अनेक गोविंदा पथक आहेत जे अगदी प्रत्येक वर्षी सराव करत असतात आणि सराव करून आपल्या प्रत्येक शीट आपल्या सर्वांना दाखवत असतात. त्या सर्व गोविंदा पथकांचं या सदानंद चौकामध्ये या भारतीय जनता पार्टीच्या वतीने सादर करण्यात आलेल्या पुन्हा एकदा तिला दाद असते आणि कल्याण शहराच्या अंडीला आज नाव असतं. त्याला सुंदर असं समर्थांनी पुन्हा तयारी केलेली आहे. भारतीय जनता पार्टीची मानाची अंडी, कल्याणची एकच अंडी. त्याला जोरदार टाळ्या वाजवा. बघा तो समर्थाची तयारी कशी आहे. छोटा गोकुळ आणि 2 नंबर. इथे आपल्याला समजलं की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे आणि प्रयत्न केल्याशिवाय यश भेटत नाही. ते इथे आपण दहीहंडीच्या पथका मार्फतून आपण बघत आहोत की आम्हाला पहिल्यांदा यश भेटला नाही, पण दुसऱ्या अटेम्प्टमध्ये आम्ही चांगली सक्सेसफुली दहीहंडी लावली. मनोरा बघायला आज जागोजागीची लोक आलेले आहेत. कल्याण क्षेत्रातील नागरिक ही मानाची अंडी बघत असतात. ती वरुणजी पाटील यांची मानाची अंडी. सलामी दे आपला गोकुळचा राजा हाती गोला पाल की. सुंदर असं आणि सोरांपालच्या पथकांची फरमाईश की स्वर्गीय गेले राकेश दादा यांचा गाणी व्हायला पाहिजे. अरे जडी गेला या सोडून साऱ्यांच्या अस्तित्व प्रतिष्ठान यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा. 1 2 3 4 आणि 5 थरांची चांगली सलामी दिलेली आहे. वा वा सावकाश सावकाश. ओके घ्या. वाजलेले आहेत आणि अजूनही आम्ही कल्याणमध्ये भव्याची ते तुम्हाला दाखवतो. शिवप्रेरणा मित्रमंडळ विनंती आहे, ऐका तुम्ही म्हणताय सेफ्टी डोर नको तुम्हाला, बरोबर. आणि इथे आम्ही 6 तारांचा सराव प्रयत्न करू. आणि कायद्याच्या नियमानुसार विदाऊट सेफ्टी डोर वी कांट अलाउ यू. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. लावले जातात आपण जरा थोडं सहकार्य करा. त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण रेडी होतोय. दहीहंडी महोत्सव
मयूर गुरुबद्धूस ऑर्केस्ट्रा मयूर मेट्स पुन्हा रेडी आहे. लावता झाले अंधार झालेला आहे आणि आमची लास्ट कल्याणमध्ये हंडी आहे. आता ही हंडी आहे. लगेच आम्ही त्याला मी देऊन लगेच आम्ही मंदिरामध्ये जाणार आहे. सो गाईस आता कल्याणवरून आम्ही सर्व दहीहंडी वगैरे सलामी देऊन आलेलो आहोत आणि आलो आहोत आम्ही आमच्या सोनारपाड्यामध्ये साईबाबा मंदिरच्या जवळ आणि साईबाबांची ही दहीहंडी इथे लागलेली आहे. ते लोक हे फोडून जाणार आहेत आणि मी इथूनच जाईन माझ्या घरी आणि इथेच मला वाटतं माझा आजचा ब्लॉग मला संपवावा लागणार आहे आणि इथेच मला एंड करावा लागणार आहे. तर तुम्हाला आता दाखवतो ही दहीहंडी फोडताना. ठीक आहे. या वर्षीचा आपल्या दहीहंडीचा ब्लॉग इथं स्टॉप करतो मी. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.